कल्याण डोंबिवली व परिसरातील मुलांसाठी डोंबिवलीत प्रथमच कल्याण शील्ड रस्त्यावरील जुन्या प्रीमियर ग्राउंडवर अंडर वॉटर फिश टनल कार्निवलचं आयोजन करण्यात आलं. तब्बल महिनाभर म्हणजे 2 जूनपर्यंत जत्रा सुरू राहणार असून जत्रेच्या पहिल्याच दिवशी बच्चे कंपनीने गर्दी केली होती. गुरुवारी शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते कार्निवलचं शुभारंभ करण्यात आलं. यावेळी हबप हनुमान महाराज, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील, रवी थोरवे, धनेश पाटील, महेंद्र पाटील, महेश हिवाडे, सायरा चव्हाण, प्रवीण मोरे आदी उपस्थित होते. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टी हंगामात मुलांबरोबर पालकांना आपल्याच शहरात फिश टनल कार्निवलचा आनंद घेता यावा यासाठी हा जत्रोत्सव आयोजित करण्यात आल्याचे ग्रामस्थ महेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उन्हाळी सुट्टीत मुलांबरोबर पालकांनाही माशांचे जग पाहायचे असेल किंवा भेट द्यायची असेल तर आयोजित केलेल्या 25 एप्रिल ते 2 जून असा 1 महिन्याच्या फिश टनल कार्निवल असणार आहे. येथे विविध प्रजातींचे शेकडो लहान मोठे आकर्षक विदेशी मासे पाहायला मिळतील. डोंबिवलीत पहिल्यांदाच असा पाण्याखालचा फिश बोगदा पाहायला मिळणार आहे. इथे गेल्यावर तुम्ही समुद्राखालून कुठल्या तरी परदेशी ठिकाणी फिरत असल्याचा भास होईल. येथील आकर्षक दिवे आणि रंगबिरंगी मासे खूप आवडतील असेच आहे. फिश टनल कार्निवल विषयी आयोजक महेंद्र पाटील म्हणाले की आमचा उद्देश आहे की या जत्रेत गरीब मुलांना आनंद मिळावा म्हणून हा उपक्रम आहे. माझं नाव महेंद्र धर्म पाटील, निलजे पलाव सर अध्यक्ष. प्रीमियर कॉलनी येथे आपण कल्याण डोंबिवली फेस्टिवल टनल फेस्टिवल हा आयोजित केला आहे. लावण्याचा उद्देश एवढाच आहे की आज आपण गोव्यासारख्या किंवा कोकणात जाऊन आपण तो आनंद घेऊ शकतो, पण इथल्या लोकांना इथल्या इथेच कमी पैशामध्ये आनंद घेता यावा हा दृष्टिकोन ठेवून हा आपण फेस्टिवल येथे आयोजित केला आहे. मी पूर्वी म्हणजे खारघरमध्ये आम्ही जानेवारीमध्ये एक कार्यक्रम बघितला होता, तेव्हा अशी संकल्पना आली की आपल्या भागाही त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका या एरियामध्ये हा कार्यक्रम व्हावा ही इच्छा ठेवून मी त्या लोकांशी कॉन्टॅक्ट राहून 3 महिन्यापूर्वी मी त्यांना संपर्क साधला होता. आज उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा लहान मुलांना त्याचा आनंद मिळेल हा दृष्टिकोन ठेवून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे महेश पाटील म्हणाले की हा उपक्रम म्हणजे प्रत्यक्ष पाण्यात जाऊन हे सर्व बघतोय असा भास होतोय. फिश टनल कार्निवल जत्रोत्सव बरोबर खाव्यांना खास पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. तसेच विविध प्रकारच्या खेळण्यामधून मौजमस्ती करता येणार आहे. महिनाभर मुलांबरोबर पालकांना सुट्टीचा आनंद घेता येईल. यावेळी मी पहिल्यांदाच फिश टनल कार्निवल जत्रेला भेट देण्यासाठी आलोय. तो खूपच छान दिसतोय. माशाखालील पाण्याचा बोगदा प्रथमच पाहिलाय. आतापर्यंत अशा गोष्टी चित्रपटात किंवा मोबाईल फोनवर पाहिल्या होत्या. आमचे मित्र महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघत असाल जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तर बऱ्याच लोकांचा कल स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी तारकर्ली किंवा गोवा या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे स्कुबा डायव्हिंग करून आपल्या पाण्याखालचे जे मासे तेच बघण्याचा फक्त आनंद घेतो, परंतु हाच आनंद इथे आपल्या जवळच्या जवळ आपण पाण्यामध्ये जाऊन बघितल्यासारखा एक फिलिंग या इथे येते. खूप अतिशय चांगला असा हा उत्सव आहे आणि आतमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, गेम झोन असतील, आकाश पाळण्या असतील, जाईंट टोरा असेल, अशा अनेक प्रकारचे इमॅजिकामध्ये जसे खेळ आहेत त्याच्या सर्व प्रकारचे खेळ इथे आतमध्ये उपलब्ध आहेत. खूपच छान वाटलं आणि फर्स्ट टाईम म्हणजे इथे आलो आम्ही आणि वाटलं नव्हतं की एवढं जवळ. आम्हाला वाटलं की लांब मुंबईला जायला लागेल वगैरे, तिकडे बघायला लागेल आणि ते पण कमी पैशामध्ये एवढं अफोर्डेबल आहे आणि खूप छान आहे. तर मला तरी म्हणजे मजा आली आणि माझ्या मुलाला पण खूप छान वाटलं इथे येऊन.